पैकी भीम हा प्रभावशाली भयानक शक्तिशाली होते। हा शक्तिशाली भीम संपला की हे चारी भाऊ आपण मत ढिले झाले। हे शकुनीचं कारस्थान होतं आणि शकुनी नालायक होता। नालायक कोणाला म्हणतात माहितीये का? काम संपल्याच्या नंतर जो पाहुणा मसडी आलेली असल्यावर जिथं राहतो का तो पाहुणा हलकट असतोय। त्याची इथं दूध आणि दही खायला आहे ना, नाही काय आमचं आटपलं आता, मग इथंच राहतो का सुंबळ्या? तू मसडन वाघारच घेऊन जाय ना, कशाला यायला काळ तू उगा घेणं देणं। तसा शकुनी बहिणीला काळ होता हरामखोर। विठाला विठाला हरामखोर हा शब्द लय सोपा आहे बरं आपा। शकुनीसाठी महाभारतात 19 शिव्या येतात, इतक्या घाणेरड्या येतात। मला असं वाटतंय 70 वर्षाच्या अलीकडचा एकही कीर्तनकार त्याच्यातल्या 2 शिव्या बायका पुढे असल्यावर देणार नाही। विठाला विठाला अशा शकुनीनं भीमाला संपवण्यासाठी फार प्रयत्न केले। विषाचे लाडू फार 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 बऱ्यापैकी प्रयत्न केले, पण कृपा किती मारुतीरायाची। एके दिवशी मानस सरोवरावर मारुतीराय अनुष्ठानाकरता बसले। अनुष्ठान शब्द जाऊ द्या थोडासा वेगळा, भजनासाठी बसले। हा शब्द प्रचलित शब्द आहे आणि भजन या शब्दाचं वजन मला वाटतं विधात्याला नाही करता येणार। नामधारकाचं वजन विधात्याला नाही करता येणार, एवढं मोठं भजनाची ताकद आहे। तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते। भजनासाठी मानस सरोवर मारुतीराय बसले। मारुतीराय बसल्याच्या नंतर भीमाला फुलं आणण्यासाठी पाठिलत। हे शकुनीचंच काम होतं, शकुनीचंच काम होतं। शकुनीला माहित होतं मारुतीराय मानस सरोवरावर अत्यंत निष्ठेनं भजन करण्याकरता बसलेत आणि मारुतीरायाला भजनात अर्थाला आवडत नव्हता। हो, आवडत नव्हता मारुतीरायाला, म्हणून जाणून बुजून सुवर्ण कमळाची फुलं आणण्याकरता भीमाला पाठवलं। भीमा शक्तिशाली व्यक्ती आहे आणि दुसरी गोष्ट राजकुमार आहे। काही काही तत्व माणसाच्या अंगात असल्याच्या नंतर माणूस हा निर्भीड वागत असतो। तो भीम आहे। तो धाड दिशेवडी टाकल्याबरोबर मारुतीराय पूर्ण चिंब झाले। मारुतीरायानं असं बघितलं, का रे म्हणे तू माणूस आहेस, माणसानं या पवित्र तीर्थात कशी आंघोळ करावा शोभतंय का तुला? तू किती मोठ्या कुळातला आहेस रे, राजकुळातला आहेस, राजकुमार आहे, एका पवित्र कुळातला आहेस, तू नामधारक आहेस आणि तुझ्यासारख्याने साधना करणाऱ्या लोकांना त्रास द्यावं हे किती वेडपटपण आहे। पण भीम वरच्या रूपावर गेले, वरच्या रूपावर। भक्त मनोनि उपहासिती, भक्त मनोनि उपहासिती, भक्त मनोनि उपहासिती, भक्त मनोनि उपहासिती। त्याचे पूर्वज नरका जाते, 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 त्याचे पूर्वज नरका। भक्त मनोनि उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती। भक्त मनोनि उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज मारुतीराय भजन करतात ते भीमाच्या लक्षात आहे, पण उपवास कोणता होता माहितीये का? शिंदे बापू पशु आहे, पशु आहे, तो पशु आहे, पशु आहे। आणि पशु असल्यामुळे भीमानं उपासना केली, अवहेलना केली। मालकांचा शब्द आहे, भक्त
भक्त म्हणून उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाती. म्हणून एखादा भक्त जरी दिसायला साधा असेल यांचा उपवास नाही करायचा. अशा निष्ठावंत लोकांचा जो उपवास करीन त्याच्या सगळ्या पिढ्या नरकाला जातील. मारुतीराय दिसायला साधे होते, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक सांगतात, कोण आहे असा पापी हरामखोर की मारुतीरायला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे? नाही, मारुतीराय मारुतीराय. पण भीमान बाहुबळावर थोडा एक मद असतो माणसाला. मग तो सत्तेचा असेल, तो वैभवाचा असेल, काय असेल, विद्वत्तेचा असेल, जरा संमत असतोय. हे ह्या गाठी आहेत का जर शब्याजार करतात माणसाला, करतात थोड्याशा बेजार. आणि गाठी शक्यतो बसायच्या जाग्यावर येतात. बैलाला जांगात येतात, बैलाला तर चलू देत नाहीत. हो, तर बैलाला चलू देत नाहीत इतक्या काबाड कष्ट करणाऱ्याला. तर साखरून तूप खाणाऱ्याला तर जाग्यावर लोळीत त्या गाठी बेज. आता ते राजपुत्र आहे ना, त्याला थोडा संमत आहे, कारण त्या वेळेला तो इंद्रप्रस्थाचा राजा होता त्याचा भाऊ, आणि इंद्रप्रस्थाच्या वैभवाचा राजकुमार. वानराला काय मोजणार आहे, तो उपहास करू लागले. उपवास. मला असं वाटतंय म्हणून तर पैठणचे मालक म्हणले असतील की एखाद्याचं वरचांग पाहून जर उपवास करताल तर त्याचे पूर्वज नरका जाती. म्हणून त्याचं बाह्य अंग, त्याची गाडी, तो पायी पायी आला याचा अर्थ तो साधा महाराज आहे का? आणि मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो का? मोठ्या गाडीत येणारे लोकनाट्यवाल्याला 15-15 लक्झऱ्या येतात. माझ्या लहानपणी जीवा आता जत्रा असती खंडेरायाची, चंपाषष्ठीची, तर मी लहानपणी जवळ्याला जायचो. आणि नाहीत ना पिंपळगावचे, आम्ही जवळ्याला जायचो तर जवळ्याला लोकनाट्य यायचे आप्पा. तर मंदिराच्या कळसावरला एखाद्या वेळेस लाईट बंद व्हायचा, पण लोकनाट्यातलं गाणं बंद होत नव्हतं. त्याला स्वतःचं जनरेटर होतं 15.5 लाखाचं. म्हणजे 24 लाखाचा ट्रक आणि 15 लाखाचं जनरेटर. काय असेल ते, किती लाखाचं असेल ते. म्हणजे 24 लाखाचं ट्रक जनरेटर ठेवाला, ते माणसं गरीब असतात का? आणि त्याच्यातले कामगार लोकांना लक्झऱ्या 30-30, 40-40 लाखाच्या. कोण माणसं आहेत बिचारे ते? लोक कलावंत आहेत बिचारे ते. महाराजाचे